मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 90 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत. नये रामवाणी तया थोर हाणी, जनी व्यर्थ प्राणी तया नाम कोणी. हरी नाम हे वेद शास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामीने मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की ज्याच्या मुखातून राम नाम येत नाही तो स्वतःचं नुकसान करून घेत आहे. ज्या मनुष्याच्या मुखात ईश्वराचं नाव येत नाही त्याचे जीवन या जगात व्यर्थ आहे. हरिनामाचे श्रेष्ठत्व वेदशास्त्रात पुराणात अंकित आहे. रामनाम हे सर्वाहून निराळे असल्याचे महर्षी व्यास देखील सांगतात. मित्रांनो, राम केवळ नाव नसून दैवी ऊर्जा आहे. नियमित राम नामाचं स्मरण केल्याने ही ऊर्जा आपल्या भोवती सुरक्षा कवच तयार करते, ज्यामुळे आपलं रक्षण होतं. याबरोबरच आपली चित्तवृत्ती, मन, विचार व ऊर्जा शुद्ध होत जातात. नामस्मरणाचा हा मार्गच पुढे आपल्याला मोक्षापर्यंतही घेऊन जातो. नामस्मरणाची ही साधना अत्यंत सोपी परंतु तितकीच प्रभावी आहे. नामस्मरणाचे हे अद्वितीय फायदे जाणल्याने आपल्या ऋषी मुनींनी वेदशास्त्र, ग्रंथ व पुराणांमध्ये याचं महत्त्व नमूद केलेलं आहे. म्हणूनच प्रत्येकाने ही साधना आत्मसात करावी, कारण ज्याच्या मुखातून राम नाम येत नाही त्याचं नुकसान अटळ आहे. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि जिसके मुंह से राम का नाम नहीं निकलता वह अपना ही नुकसान कर रहा है. जिस व्यक्ति के मुंह में भगवान का नाम नहीं है उसका इस संसार में जीवन बेकार है. हरि नाम की श्रेष्ठता वेदों और पुराणों में निहित है. महर्षि व्यास भी कहते हैं कि राम नाम सबसे अलग है. दोस्तों, राम केवल नाम नहीं बल्कि दिव्य ऊर्जा है. नियमित राम नाम जपने से यह ऊर्जा हमारे चारों ओर एक सुरक्षा कवच तैयार करती है, जिससे हमारी रक्षा होती है. इसके साथ ही लगातार नाम जपने से हमारा चित्त, मन, ऊर्जा और विचार शुद्ध हो जाते हैं. नामस्मरण का यह मार्ग आगे हमें मोक्ष की ओर ले जाता है. नामस्मरण की साधना बहुत ही आसान लेकिन उतनी ही असरदार भी है. नामस्मरण के इन अनोखे फायदों को जानते हुए ही हमारे ऋषियों ने वेदों, शास्त्रों और पुराणों में इसके महत्व का जिक्र किया है. इसलिए सभी को यह साधना अपनानी चाहिए, क्योंकि जिसके मुंह से राम का नाम नहीं निकलता उसकी हानि निश्चित है. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, a person who does not utter the name Rama from his mouth does great harm to himself. A person who does not have God's name in his mouth, his life in this world is useless. The superiority of Harinam is enriched in the Vedas, Shastras and Puranas. Maharshi Vyas also says that Ram Nam is the most unique. Friends, Ram is not merely a name but a divine power. Regularly chanting the name of Ram creates a protective shield around us, thereby safeguarding us. Furthermore, the continuous chanting of the God's name purifies our consciousness, mind, energies and thoughts. This path of chanting the Lord's name further leads us towards salvation. The practice of Namasmaran is very simple yet equally effective. Knowing these unique benefits of Namasmaran, our sages have mentioned its importance in Vedas, Shastras and Puranas. This is precisely why everyone should embrace this spiritual practice. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.